आकाशात चंद्राभोवती चांदण्यांची दाटी, आकाशात चंद्राभोवती चांदण्यांची दाटी, लोकमत फिल्मीच्या मंचावर केळवणाचा थाट खास प्रथमेश क्षितिजा तुमच्यासाठी. वा वा अर्थात उखाणा आमची जबाबदारी वाढवलेली आहे. उखाणा मी घेतलेला आहे कारण लोकमत फिल्मीतर्फे, कारण आता अर्थात आपल्या सोबत आहेत प्रथमेश परब आणि त्याची होणारी बायको क्षितिजा फसाळकर. सो त्यांचं खूप खूप स्वागत आहे तुमचं लोकमत फिल्मीमध्ये. आणि मी उखाणा घेतलाय कारण मला त्यांच्याकडनं अपेक्षा आहे आता घ्यायची, तो आपण घेणारच आहोत. पण सुरुवातीला इतकं सागर संगीत सगळं असतं ना, आणि लग्न म्हटलं ना की बटरफ्लाय तर येत असतात, पण ते वेगवेगळ्या पद्धतीचे असतात. धाकधूक असते, उत्साह असतो, आनंद असतो. प्रथमेश कडनं मला ऐकायला आवडेल की लग्न करायचं हो आणि हिच्याशी करायचं, हा जो निर्णय असतो ना खूप मोठा असतो, पण तो कोणत्या क्षणाला घेतलास आणि ती मोमेंट मला ऐकायला आवडेल. अरे बापरे, अशी मोमेंट नाही सांगता येणार, पण मला असं वाटतं की ती एवढी समजूतदार आहे किंवा ती जे काम करते आहे ते खूप समाजासाठी किंवा तिचं जो हळवेपणा आहे ना तो मला पहिल्यापासून आवडलाय. आणि मला अशी मुवमेंट नाही सांगता येणार लग्न कधी करूया असं ठरवलं, पण प्रोसेस होती. हा ती एक प्रोसेस होती. कारण आम्ही जेव्हा पहिल्यांदा बोलायला लागलो तेव्हा त्याच्यानंतर असं झालं की आपण थोडस अजून पुढे जाऊया का. तर प्रपोज करताना पण त्या म्हणजे आम्ही असं ठरवलं 14 फेब्रुवारीला की आपण तिने मला विचारलं की आपण रिलेशनशिप मध्ये जाऊया का, कारण आपण एवढे बोलतो, एवढ्या गप्पा मारतो, एवढे शेअर करतो. ते म्हटलं हो चालेल ना. मग ती म्हणली ओके ओके, पण मग तू ते बोलणार नाहीयेस का. मी म्हटलं काय, तर ती म्हणाली आय लव्ह यू. मी म्हटलं आय लव्ह यू टू. असं मी तिच्याकडनं वधून घेतलं. नाहीतर मला कोण प्रपोज करेल, आपलं रंगरूप बघता साधारण मला कोणी प्रपोज करेल, म्हणून मी हिच्याकडनं वधून घेतलं ते आय लव्ह यू. आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं की हळूहळू आम्हाला जेव्हा मी एकदा आम्ही कुठेतरी लेकवर बसलेलो होतो शांत, कुठेतरी बाहेर गेलो होतो, आम्ही लोणावळ्याला गेलो होतो आणि लेकवर बसलो असताना मी खूप हेक्टिक शेड्यूल मधना तिकडे उन्हात आम्ही बसलेलो होतो आणि उन्हात एक तळ आणि एक कुठेतरी आम्ही सावली शोधून दोघं बसलेलो होतो आणि शांत वाटत होतो. तेव्हा मला असं वाटलं की नाही बाई यही आहे, इससे शादी करना है आणि हिच्यावरच लग्न करायचं, हिच्यावरच आयुष्य घालवायचं आहे. सो ते मला वाटतं इनिशियल स्टेजला वाटत गेलं. मग हळूहळू हळूहळू हळू ती मला समजायला लागली की साधारण तिने म्हणजे तिचं जे काम आहे ती काम करत असताना नेहमी लोकांसाठी तिचं खूप काम आहे. म्हणजे तिचा जो एनजीओ मध्ये तिचे काम करते, तिचे म्हणजे इन्कम नसलेली जी पोरं आहेत ती तिच्याकडे शिकायला येतात. म्हणजे साधारण त्यांच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम असेल किंवा त्यांचं इन्कम तेवढं नसेल तर त्यांना ती ग्रूम करते आणि ग्रूम करून झाल्यानंतर त्यांना ती जॉब आणि ते सगळं त्यांचा एनजीओ अवेलेबल करून देतात. पण मोठी गोष्ट ही वाटते की त्यांना जर जेवायला मिळत नसेल दुपारी किंवा त्यांचं लंच काही म्हणजे काही अनाथ आश्रम मधनं पण पोरं त्यांच्याकडे शिकायला येतात, जर त्यांना जेवायला मिळत नसेल किंवा त्यांना काही करायला मिळत नसेल तर स्वतः ते लोक पैसे कॉन्ट्रीब्युट करून म्हणजे त्यांची जी टीम आहे ती कॉन्ट्रीब्युट करून त्यांना जेवायला लंच अवेलेबल करून देतात, काहीतरी स्पेशल त्यांच्यासाठी करत असतात. सो ह्या ज्या गोष्टी आहेत, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या मला क्षितिजाच्या खूप आवडतात आणि खूप भांडते माझ्याशी, त्याच्यामुळे पण मला लग्न करायला आवडेल तिच्याशी. त्याच्यामुळे भांडण नसेल तर मजा नाही, फक्त प्रेम मध्ये मजा नाही. सो नॉनव्हेज बरोबर थोडंसं म्हणजे व्हेज बरोबर थोडंसं नॉनव्हेज पण असलं पाहिजे. बरोबर. पण क्षितिजा आता त्याने मध्ये बोलता बोलता तो म्हणाला मला कोण प्रपोज करेल असं मला वाटलं होतं, पण बेसिकली त्याला कदाचित मुलांची काही एक चुकीची समजूत असते, पण मुलींना नेहमी आपल्या नवऱ्यामध्ये किंवा होणाऱ्या त्याच्यात खरेपणा शोधत असतात आणि त्यांना पण साधेपणा हवा असतो, कारण तो त्यांना आपला हवा असतो. सो तू प्रथमेश मध्ये काय पाहिलंस आणि तुझे काय हे होते, म्हणजे माझा तो कसा असावा आणि प्रथमेश कसा त्याच्याशी मॅच झाला, आणि तू ते मला ऐकायला आवडेल तुझ्याकडनं. सो माझं सिम्पल 3 क्रायटेरिया होते. प्रत्येक मुलीचं काही ना काहीतरी लहानपणापासून होतं. सगळ्यात मेजर क्रायटेरिया होता की मुलगा निर्व्यसनी पाहिजे, त्याला कोणतंही व्यसन नाहीये, काहीच म्हणजे तो जर तसे रोल करत असेल पण त्याला काहीच व्यसन नाहीये. दुसरा तो साधा असावा, समजून घेणारा असावा, मला समजून घेणारा असावा, आणि तिसरा माझ्या घरच्यांना आणि माझ्या करिअरला सपोर्ट करणारा असा. बरोबर. दॅट्स इट. ह्या सिम्पल गोष्टी होत्या. आणि म्हणजे जेव्हा मी भेटलो, ऑफकोर्स तो एक इस्टॅब्लिश ॲक्टर आहे, सेलिब्रिटी आहे, पण भेटल्यापासून आत्ता ऑलमोस्ट 3
वर्ष होतील आमच्या रिलेशनशिपला, पण आम्ही भेटल्यावर मी काहीतरी सेलिब्रिटी आहे, हा माझं काहीतरी वेगळं वगैरे असं तो आविर्भाव कधीच नसतो. तो सिम्पल म्हणजे जे काही ते सेट पर्यंत, त्याच्यानंतर जेव्हा आम्ही भेटतो किंवा फॅमिलीमध्ये असतो, फ्रेंड सर्कलमध्ये असतो, तो नॉर्मल, तो आमचा प्रथमेश असतो. त्याच्यामुळे त्याचा तिकडे त्याच्याशी काही संबंध नसतो. सो ते सिम्प्लिसिटी असणं, ते कन्व्हिन्स असणं खूप महत्त्वाचं आहे आणि समजून घेतल्यावर गोष्टी बऱ्याचशा सोप्या होतात. सो ते काही कॉम्प्लिकेटेड होतच नाही. ते तीनही क्रायटेरियानी क्लिअर केलेले आहे. टिक मार्क केला की ये चलेगा. पण मला इथे ऐकायला आवडेल तुझ्याकडनं क्षितिजा, पुन्हा मी हे करते. तू क्रायटेरिया तर सांगितलंस, पण एक टाइमपासमुळे त्याचं एक फेम आहे वेगळं आणि त्याचं ऍक्टर म्हणून एक वेगळं विश्व आहे. सो सर्वसामान्य किंवा मध्यमवर्गीय घरातल्या पालकांची एक हे असते की ऍक्ट्रेस म्हणजे हा घरातला प्रश्न असतो, याच्याशी लग्न करणार, मग ते थोडं टेन्शन असतं. मग तुझ्या घरामध्ये जेव्हा तू सांगितलंस की प्रथमेश सोबत तुझं रिलेशन आहे किंवा तुम्ही लग्न करण्याचा विचार करताय, तर घरच्यांकडनं रिॲक्शन काय होती पहिली सुरुवातीला? ऍक्च्युली घरचे याचे फॅन आहेतच, म्हणजे टाइमपास कुणी नाही बघितलं, सगळ्यांनी बघितलं. सो तेव्हापासून माझ्या घरचे, मी सगळेच आम्ही फॅन आहोत. आणि मी 12वीच्या नंतर जेव्हा मी ग्रॅज्युएशन सुरू केलं तेव्हा मी कॉलेजमधून एकांकिका नाटक मीही करायचे, मीही ॲड शूट असायचे किंवा सिरियल्स, एपिसोडिक सिरियल बघा. सो तेव्हा काय व्हायचं की कॉलेज सांभाळून करणं पॉसिबल होत होतं. नंतर जॉब ॲक्च्युली प्रोफेशनल फील्डमध्ये आल्यावरती तुम्हाला तितक्या सुट्ट्या मिळत नाही. सो मी डिसाईड केली की नाही, आपल्याला आता हेच फुल टाईम करायचं, ही एक आवड म्हणून वगैरे साईड बाय साईड ठीक आहे. सो त्याच्यामुळे घरच्यांना तेव्हापासून मी हे सगळं करत होते त्याचा अंदाज होता की अवेळी स्केड्यूल असतं, टाईम काही हे नसतं किंवा एक थोडंसं अनस्टेबल अनसर्टन फील्ड आहे. तरीही माझे आईबाबा तेव्हाही मला असं म्हणत होते की जर तुला हे फुल टाईम करिअर म्हणून करायचं तर यू कॅन ऑल्सो गो. म्हणजे जनरली मुलाला सपोर्ट असतो पण मुलीला या फील्डमध्ये आपल्या बॅकग्राऊंडमधून जास्त सपोर्ट करत नाही. मलाही तो होता. त्याच्यामुळे जेव्हा ह्याच्याबद्दल सांगितलं ते खूप हॅपी होते. म्हणजे त्यांचं असं काहीच नव्हतं की अरे ॲक्टर आहे, मग बघायला वगैरे ठीक आहे की अरे फिल्म इंडस्ट्रीतला आहे, सेलिब्रिटी आहे, पण मग जेव्हा रिलेशनशिप आणि लग्न वगैरे, पण तेव्हा असं काहीच म्हणजे सेकंड ऑप्शन किंवा असं काहीच नव्हतं. पुन्हा विचार करा असं अजिबात नाही, आजपर्यंत काहीच नाही. इनफॅक्ट ते मला सांगतात बघा तर त्याच्या अशा वेळा असणार आहेत, हे तुला समजून घ्यायचंय किंवा उद्या तो काहीतरी रोल्स करेल, ती त्याची स्क्रीनची गरज आहे, मग तुला तिथे रागवायचं नाहीये वगैरे, हे माझे बाबा मला सांगत असतात. त्यामुळे त्याच्या बाजूने माझे बाबा आई बाबा माझं काउन्सिलिंग करत असतात. त्यामुळे असं काहीच त्याच्या घरून सुद्धा नाही आणि माझ्या घरून सुद्धा नाही. आणि प्रथमेश तुझ्या घरी काय रिएक्शन होती तू जेव्हा क्षितिजाबद्दल? माझ्या घरी ऍक्च्युली मी टाइमपास तिच्या प्रीमियरच्या वेळेस सांगितलं की कदाचित असं पण असेल ना, बरं झालं ऍक्ट्रेस नाही. नाही, असं अशी रिएक्शन नव्हती ऍक्च्युली. तिचं म्हणणं फक्त एवढंच होतं, माझ्या आईला मी सांगितलं की अशी अशी मुलगी आहे आणि लग्नासाठी जर तुम्ही विचार करत असाल तर टाइमपास तिच्या प्रीमियरला मी एका मुलीला बोलवलेलं आहे, तुम्ही तिला भेटा, तुम्हाला कशी वाटते मला सांगा. तर तिचं म्हणणं होतं की किती वर्ष आली, साधारण दीड वर्ष वगैरे झाली असतील. तर ती चिडली माझ्यावर की अरे तू 1.5 वर्ष तू रिलेशनशिप मध्येच आणि मला सांगितलं नाही, असं कसं केलंस वगैरे वगैरे, माझ्यावर चिडली ऑब्व्हियसली. आणि प्रीमियरला मग मी काय केलं, मी माझे इंटरव्ह्यूज आणि प्रीमियरला असं खूप सगळं सुरू असतं ना, धावपळ असते, तर मी क्षितिजाला सांगितलं ही आई बाबा आणि हे 2 माझे मित्र आणि माझा भाऊ, आणि मी आईला सांगितलं ही क्षितिजा, आणि मी निघालो तिकडून, एकमेकांशी बोला, आणि मी निघून गेलो तिकडून, मी सेफ की तिकडे जाऊन ह्यांना काय बोलायचं ते बोलू दे. त्याच्यानंतर तिची जी बिचारीची सिच्युएशन झाली होती की मध्ये मध्ये मी बघत होतो, मध्ये मध्ये मला जसा जसा वेळ मिळत होता मी येऊन अरे काय बोलणार, मग ती ओके 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 करत होती. मी हळूहळू अपडेट घेत होतो. माझे 2 मित्र भाऊ असं तिघांना मी ठेवलं होतं लक्षात ठेवायला की ओव्हरऑल सिच्युएशन काय चाललेली आहे, कुठे जाते आहे गाडी, याच्याकडे जरा लक्ष ठेवा. सो त्याच्यामुळे ते पण फार फनी होतं की टाइमपास 3 ला आम्ही, म्हणजे टाइमपास 3चं शूटिंग जेव्हा सुरू होतं तेव्हा तो प्रपोज आणि सगळं झालं, आमचं रिलेशनशिप सुरू झालं 14 फेब्रुवारी 2021 ला, आणि त्याच्या प्रीमियरला मी तिला भेटवलं. सो त्याच्यामुळे ते पण फार इंटरेस्टिंग. टाइमपास 3 मुळे कदाचित ते टाइमपास 3च्या वेळेत ते सगळं झाल्यामुळे, ते फारच त्यावेळीच झाल्यामुळे जरा आम्हाला सपोर्ट पण मिळाला. आणि काय असतं, आजूबाजूला सेलिब्रिटी असेल तर आई बाबा जास्त रिॲक्ट पण नाही करू शकत, म्हणून मी स्मार्टली म्हणलं की आपण स्मार्टली त्यावेळी जरा सिच्युएशन ठरवून घेऊया. आणि मग नंतर तिच्या आईला किंवा तिच्या फॅमिलीला मी इंटरेस्टिंगली भेटलो. ती हॉस्पिटलाइज होती डेंग्यूमुळे, आणि ती म्हणजे
बेडवरच होती, म्हणजे खात पण ती अशी बेडवर उठून वगैरे असं बसूनच खात होती. तर मी जेव्हा गेलो तेव्हा तिचे आई बाबा नव्हते, आई, काका, काकू, तिचा भाऊ असे मी तिच्या पायापाशी बेडवर बसलोय आणि ते समोर असे बसलेत आणि मला असं होतंय की अरे बापरे, आता मी काय म्हणजे काय बोलायचंय नक्की. म्हणजे मग ती जेवत पण नाहीये, मग तिला सांगायचंय जेव म्हणून, मग मी जेव म्हणल्यावर ती जेवली, ते आईला तिला आवडलं, तर आई म्हणाली चांगला पोरगा आहे, म्हणजे ओरडतोय पण खायला लावतोय. सो ते मला फार इंटरेस्टिंग वाटलं, म्हणजे सीन म्हणून की माझ्या एक स्क्रीन प्ले म्हणून असं ना की माझं हे पॉइंट ऑफ व्ह्यू टाइमपास 3च्या वेळी झाला आणि हिची भेट जी आहे, म्हणजे माझी जी भेट आहे ती साधारण ही हॉस्पिटलमध्ये झाली. सो असं 2 कॉन्ट्रास्ट झाले आमच्या आयुष्यात. अच्छा, पण मला आता तुला इथे विचारायचंय की आता लग्न ठरलं आणि आता लग्न होणार आहे, हा जो मधला काळ असतो तो खरं खूप छान असतो आणि आपण ते एन्जॉय करत असतो. तुमचे दिवस आता कसे सुरू आहेत? खूप, मला तर अजिबातच एन्जॉय करायला मिळत नाही खरं तर, कारण माझं शूटिंग, डबिंग आणि आता म्हणजे आता ताजा खबर 2चं पण शूटिंग चालू झालेलं आहे. प्लस माझ्या एक फिल्मचं रिलीज पण आहे 9 फेब्रुवारीला आणि 14 फेब्रुवारीला जसं मी सगळ्यांना सांगितलं माझं एंगेजमेंट आहे. सो त्याच्यामुळे त्याच्यात मला सगळी माझी धावपळ आहे. त्याच्यात बिचारी ती एकटी सगळीकडे हे झालं का, कॉस्ट्युम झाले का, हे झाले का. मी फक्त हॉल बुक केलेले आहेत, 2 हॉल बुक झालेले आहेत आणि माझा हळदीचा पण हॉल अजून बुक नाही झालाय. सो त्याच्यामुळे मला ते पण करायचंय, संगीताची प्रॅक्टिस करायची आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे एन्जॉय तर करतोय, पण ते असतं ना की सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम केल्यानंतर आता काय राहिलं लग्नाचं. म्हणजे माझ्या अजून पत्रिका आता जस्ट काल परवा मी छापल्या, म्हणजे छापून झाल्या. अजून त्या नंबर ऑफ ज्या 100 का 150 पत्रिका छापायच्यात मला, त्या अजून छापायच्याच आहेत. सो त्या मला आज किंवा उद्यामध्ये मिळतील, त्या मी आता वाटायला घेणार. मग अशी सगळी खूप मोठी प्रोसेस आहे ती. पण लग्न मुंबईतच असणार? लग्न नवी मुंबईत, कारण क्षितिजा नवी मुंबईत आहे. हो, त्याच्यामुळे नवी मुंबई. आणि मला थोडस म्हणजे सेलिब्रिटीजना वेगळं आणि आमच्या नातेवाईकांसाठी सगळ्यांसाठी वेगळं असं करायचं होतं. सो तिथे ते अवेलेबल झालं आणि म्हणून नवी मुंबई. ओके, मला आता इथे तुला विचारायला आवडेल प्रथमेश, कारण लग्न म्हटलं ना की एक जबाबदारी असते एका मुलीची आणि अर्थात तिच्यासोबत तिचं कुटुंबही असतं, तर ते एक आपण नवं नातं जोडत असतो. आता तुला त्याचं दडपण वाटतंय की ते तू आता त्याच्यासाठी तयार होतोयस आणि कशा पद्धतीने होतोयस? आय डोंट नो, आता तू बोलल्यावर दडपण वाटायला लागलंय, पण मी ते असं दडपण म्हणून घेतलेलं नाहीये. ते असं आपल्या आयुष्यात एक छान व्यक्ती ऍड झालेली आहे, एक छान फॅमिली ऍड झालेली आहे आणि जेव्हा आम्ही चुकू तेव्हा ते समजून घेतील, जेव्हा ते चुकतील तेव्हा आम्ही समजून घेऊ. आणि तसंच आम्ही कॅल्क्युलेशन करून काहीतरी, म्हणजे उगाच काहीतरी मोठ्या डिमांड कोणीच कोणाकडे केलेलं नाहीये ना. मी तिच्याकडे गेलेले आहेत ना तिने माझ्याकडे केलेले आहेत. आणि जे शांतपणे हसत खेळत जे काही रिलेशन मेंटेन करता येईल ते आम्ही करायचा प्रयत्न करतोय. आणि आता तू म्हणालीस दडपण वगैरे, तर मला जबाबदारी असं म्हणूया की एक नवीन मुलगी तुमच्या आयुष्यात आलेली आहे, तिच्या म्हणजे ते असं ना, ते कपाटात जागा करा इथून सुरुवात आहे. म्हणजे तिच्या कपड्यासाठी जागा करा, तिच्यासाठी वेगळं कपाट करा, इथून सुरुवात आहे. सो त्याच्यामुळे ती आता हळूहळू प्रोसेस जी आहे ती सुरू होईल हळूहळू, पण त्याचं दडपण नाही घेतलेलं, ती एक जबाबदारी म्हणून घेतलेली आहे आणि ती तेवढी समजूतदार आहे. सो त्याच्यामुळे ती पण समजून घेईल आणि तिच्याकडनं काही चुका होतील असं मला वाटत नाही. घरी तरी ऍटलिस्ट माझ्याशी ती भांडेलच, सतत मी बोलतोय. तर म्हणजे समजून घ्या माझ्याबरोबर ती किती भांडत असेल, पण म्हणजे तिला समजून घेण्यापेक्षा आम्हाला तिने समजून घ्यावं एवढीच अपेक्षा आहे आमची. मला इथे विचारायचंय, आता हा मगासून भांडण म्हणतोय, पहिलं भांडण आठवतंय रिलेशनशिप मध्ये झालेलं आणि कशावरनं झालेलं? एवढ्यांना भांडण असतात अगदी छोट्या छोट्या, मोठं काहीच नाही झालं. काही कशावरून तू असाच का बसलायस किंवा त्याच्यावरून पण भांडण होऊ शकतं. हो, काय रिलेशन फालतू काहीतरी भांडणं करतात. काही पण असं काही असं मेजर वगैरे झालं नाही, ती लुटूपुटूची भांडणं ती तेवढ्यात होणार आणि तेव्हाच सॉल्व्ह होणार. असं मेजर खूप काहीतरी झालं अरे बापरे असं काही नाही झालं. भांडण आणि 5 मिनिटानंतर ओके, 5 नाही मिनिटं, एक 50 माझ्याकडून वगैरे 5 मिनिटं नाही. आणि मला इथे असं बऱ्याचदा असतं, म्हणजे एक्सपिरियन्स वरनं सांगते, जेव्हा लग्न ठरतं बेसिकली आपण आपल्या होणाऱ्या नवऱ्याला त्याला काय आवडतं याचा विचार करायला लागतो, जो आपण केलेला नसतो लग्न होईपर्यंत. कारण आई असते, मग आईकडे आपण तेवढं किचन आपल्यापासून थोडंसं लांब असतं, येत असतं तरी पण आपण जात नाही. पण जेव्हा लग्न ठरतं तेव्हा ती प्रोसेस हळूहळू सुरू होते. मग घरातनं पण सांगणं होतं थोडं हे शिक, थोडं ते शिक, करावं लागलं नाही तरी पण हे येणं गरजेचं असतं. मग आता क्षितिजाची तयारी कशी सुरू आहे आणि प्रथमेशला काय आवडतं, कोणती डिश ज्याची तू तयारी करतेस?
सो मी 12वी पर्यंत श्रीवर्धनलाच होते. माझं कॉलेज, ज्युनियर कॉलेज आणि स्कूल 12वी पासून म्हणजे ऑलमोस्ट 2012 ते 2024 11-12 वर्ष मी एकटीच राहते. सो मी तेव्हापासून जेवण वगैरे सगळं बनवते. सगळेच म्हणजे मोदक, पुरणपोळीपासून सगळं व्हेज नॉनव्हेज दोन्ही. आणि त्याच्यामुळे जेवण आता नवीन काही शिकायचं तर ऑफकोर्स खूप साऱ्या वेगवेगळ्या डिश असतात ना, की आज आपल्याला हे शिकायचं ते. पण त्याला शेवयांची खीर फार आवडते आणि त्याची आई खूप खूप कमाल जेवण बनवते आणि शेवयांची खीर तर प्रचंडच म्हणजे टेस्टी असते. सो मला ती शिकायचं त्यांच्याकडून, त्यांची रेसिपी. आणि बाकी त्याला मेथीची शेवयाची खीर शिकायची आणि मेथीची भाजी त्याला आवडते. आम्हाला दोघांना पण आवडते. सो ती मी एकदा त्याला सेटवर बनवली. ती भुवन बामचं म्हणजे ते आता ताजा खबर भुवनचा जेव्हा शूट होता, नवी मुंबई शूट होतं, तेव्हा तिने मला सांगितलं की तुझं जर शूट इथे असेल तर मी तुझ्यासाठी डबा करून देऊ का वगैरे. मी म्हटलं ओके, ही फिक्स. सकाळी प्रॉपर 4 वाजता वगैरे उठून वालाचा बिरड, त्याच्यानंतर भरलेल्या मिरच्या आणि काय मेथीची भाजी, चपाती, वरण भात, असं प्रॉपर 12-13 माणसांचं जेवण बनवून दिलं होतं. आणि मग त्यांनी सेटवर सगळ्यांनी म्हणजे प्रथमेश तुला टेन्शन नाही. हा म्हणजे फक्त पण जबाबदारी आहे तुझ्यावर की तिला नाराज नाही करायचं. नाही. आणि अर्थात आपल्याला असतं ना, असं बऱ्याच जण म्हणतात की हे आपण पण ऐकून मोठे झालेलो असतो की पुरुषाला मन जिंकायचं तो रस्ता पोटात जातो. त्यामुळे अर्थात तू त्याच्यात आता म्हणतेस तसं म्हणजे त्यामुळे ते ऑलरेडी केलेलं आहेस ते. मला आत्ता तुला प्रथमेश विचारायला आवडेल इथे की काही गोष्टी असतात ना, आपण एकमेकांशी बोलतो, लग्न होईपर्यंत आपण ते सगळं एन्जॉय करतो, भांडण सगळं. पण हळूहळू आपण जेव्हा ऐकतो की लग्नानंतर बऱ्याच गोष्टी मग आपण त्या बदलत जातात. जेव्हा आपलं रिलेशनशिप नवरा बायकोचं होतं, पण आपण काही गोष्टी आधीच जर ठरवल्या असतील की ह्या आपण अशा पद्धतीनेच पुढे करायच्या, या अशा पद्धतीनेच घ्या, तुम्ही दोघांनी असं ठरवलं की नवरा बायको झाल्यानंतर या गोष्टी बदलणार नाहीयेत? नाही, असं काही आम्ही ठरवलं नाहीये. मला तेच आहे, नवरा बायको वगैरे सगळं ठीक आहे. तुम्ही एकमेकांना माणूस म्हणून ट्रीट केलं तर सगळं सॉल्व्ह होतं. उगाच काहीतरी वेगळं प्रेशर घेऊन आता नवरा बायको आपण तर हेच करा, मग इथेच मग टॉवेल बेडवर नाही टाकायचा, म्हणजे मी टाकतो, ही पण टाकते बेडवर, दोघं पण टाकतो आम्ही, काही प्रॉब्लेम नाही. आम्ही दोघं उचलून ठेवू, काहीच प्रॉब्लेम नाही आम्हाला. आणि माझं तेच म्हणणं आहे, असं काही रूल्स अँड रेग्युलेशन आमचे कधीच नाही. म्हणजे आम्ही संध्याकाळी ही जॉबवरनं सुटते तेव्हा कंपल्सरी कॉल झाला पाहिजे असंही आमच्यात रूल नाही. जर बिझी असेल किंवा बिझी नसेल तर ती ओरडते की बाबा कॉल केला पाहिजे, किंवा ती म्हणते की कॉल केला पाहिजे. पण त्याच्यानंतर पण समजा जर बिझी असेल तर तीच म्हणते की नाही ठीक आहे, मग आपण रात्री बोलू आरामात किंवा मेसेजवर बोलू. सो हा समजूतदारपणा असेल तर तसं काही रूल्स अँड रेग्युलेशन करायची गरज नाही. हा, तुम्हाला फायनान्शियली जेवढं तुम्हाला करता येईल तेवढं तुम्ही करावं असं मला वाटतं. फायनान्शियली तुम्हाला जेवढं मॅनेज करता येईल गोष्टी, कारण तुमचं लग्न एक वेगळं प्रेशर असतं तुमच्यावर फायनान्शियली, असं मी म्हणेन. इमोशनली तर असतंच नो डाऊट, पण फायनान्शियली तुम्हाला ते सगळं प्लॅन करायला पाहिजे की असं असेल. पण तेही मला म्हणजे मी आता ऑलमोस्ट एक घर घेतल्यामुळे मला पण ते माहिती आहे की तुम्ही कितीही प्लॅनिंग करा, आयुष्यात काही तसं प्लॅनिंग नुसार काही होत नसतं. सो ते पण मी क्षितिजाला सांगत होतो की आपण कितीही प्लॅनिंग केलं तरी पण ते काही सुरळीत होईल असं मला वाटत नाही. त्याच्यात पण प्रॉब्लेम्स येणार आहेत. त्याच्यात फक्त एवढंच पाहिजे की दोघांनी एकमेकांना सपोर्ट केला पाहिजे. सो त्याच्यात काही आम्हाला काही नवीन काही प्लॅनिंग करायचं नवरा नवरी म्हणून वगैरे असं काही नाहीये. मला तुझ्याकडनं ऐकायला आवडेल की सासू कशी आहे, भेटली शेवयांच्या खीरचं तर तू आता ते पण त्या व्यतिरिक्त आपलं असतं ना की यार या घरातनं त्या घरात गेल्यानंतर माझी सासू अशी असावी, म्हणजे कुठे आईची आठवण, आई असते पण आईची आठवण जास्त मला येणार नाही का, एवढी मी तिच्यामध्ये समरस होऊन जाईल. तर सासू कशी आहे? खूप छान आहे. सगळ्यात सुरुवात जेवणापासून, म्हणजे जेवण आम्ही दोन्ही फॅमिलीज कोकणातल्या, त्याच्यामुळे जेवणाची टेस्ट ऑलमोस्ट सेम आहे. थोडेफार मसाले वगैरे वेगळे असतात. त्याच्यामुळे पहिल्यांदा जेवलेले असं झालं की अरे सेम आई असंच बनवते. त्याच्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या डिशेस घरचीच चव. आणि जेव्हा मी घरी जाते तेव्हा मी व्यवस्थित पोटभर जेवते. म्हणजे बाहेर कदाचित खाणार नाही किंवा मी बनवलेलं इतकं खाणार नाही, पण घरी जाऊन व्यवस्थित जेवते. आणि ते तितक्याच अंडरस्टँडिंग आहेत, माझ्यासारख्याच खूप बडबड आहेत. आत्ता पण आमच्या ह्याचा आधी एक इंटरव्ह्यू होता आणि म्हणलं 2 तास घरी जाऊन रेस्ट करूया. तर प्रथमेश झोपला होता, या दोघा गप्पा मारत होतो नॉनस्टॉप. मी माझ्या मेकअप आर्टिस्टना म्हणत होतो ते आणि मी झोपलो होतो बाहेर, आणि या दोघी बेडरूम मध्ये
मी म्हटलं आता याच्या गप्पा सुरू आहेत, त्यांचा दरवाजा बंद करूया का आपण, आपल्याला झोप नाही लागणार. पण या सुरूच होत्या, म्हणजे 2 तास या बोलत होत्या, गप्पा मारत होत्या. आणि मी जेव्हा जेव्हा येणार आहे कळलं की पहिला कॉल, तू काय खाणार आहेस, काय पाहिजे वगैरे, तो सगळं असं, आणि सगळ्या शेअर करतात त्या. सो त्या आत्ता जस्ट मी जॉब सोडला, पण त्या सुद्धा शी वॉज वर्किंग वुमन, त्याच्यामुळे त्यांना ते 9 to 5चं स्केड्यूल, घर मॅनेज करणं, त्याच्यामुळे त्या जास्त त्या सगळ्या गोष्टी रिलेट करतात. कधी मी ऑफिसवरून डिरेक्टली समजा गेले, काही इव्हेंट वगैरे असेल, अरे नाही तू ऑफिसवरून आले, तू बस वगैरे. सो अगदीच कॉपरेटिव्ह आहेत, समजून घेतात. त्याच्यानंतर ऑफिसला अगं तुला ते लांब पडेल, मग आपण ते कसं करायचं, मॅनेज करायचं. सो ते माझ्या स्केड्यूलनुसार सगळ्यांना सांगतात, बाबा तू हे कर, पण तिला त्रास नको. सो आणि रोज ऑलमोस्ट ऑल्टरनेट डेज किंवा एव्हरीडे फोन असतो, किंवा 1 वाजता त्यांचा लंच ब्रेक व्हायचा. सो तर दुपारी मला 1-1:30 मला कॉल करायचा, तू जेवलीस का, काय करतेस वगैरे. सो ते ह्यांना साधारण कमी होऊन जातात प्रतीक आणि प्रथमेशला, पण मला फोन चालू असतो. कारण आम्ही तेच असतो ना, जेवलास का बाबू, हो, तू जेवलीस का, हो, चल, असं म्हणून आम्ही काही फोन. पण तिच्यावरती खूप गप्पा मार, डिस्कशनसाठी टॉपिक असतात ना. आणि एवढ्या वर्ष कोणी असं घरी मुलगी नव्हती, त्यांचं असं होतं की अरे किती बोलू आणि किती नाही. आता हे केलं, ते प्रत्येक गोष्ट घरी जाऊन दाखवणार. आता हे बघ, हे आणलंय, साड्यांची शॉपिंग वगैरे केली, मग हे ह्याच्यावर मी कुठली ज्वेलरी घालू. सो लग्नाचं सगळं आज ते दुपारी आम्ही फायनल करत होतो बसून. सो खूप छान. तुम्ही काय वेगळं फायनल केलं नाहीत ना बाबा? पण तुला तिचे आई बाबा किंवा तुझी सासरची मंडळी कशी आहेत? खूप भारी आहेत यार. मला तर म्हणजे आई आणि बाबा तर म्हणजे तिचे जे आहेत ते एवढे सपोर्टिव्ह आहेत की म्हणजे आम्ही असं जेव्हा बोलणी आमची सुरू, म्हणजे बोलणी करायला ते जेव्हा घरी आले होते तेव्हा पण ते लोक फुल चिल होते. म्हणजे ते एकत्र बसत होते जेवायला आणि हे सगळं करत. बाबा तिचे एवढे उत्तम कॅरम खेळत होते. तिथेच मी फिरत आलो की बाबा कॅरम खेळतोय हा माणूस एवढा. म्हणजे आमच्या घरी कॅरम आणि पत्ते सगळं खूप भारी सगळं माहोल असतो आमच्याकडे. तर ते कटबीट मारत होते रे. मला असं करेक्ट आहे आपला सासरा, बरोबर निवडलाय आपण. सो ते सगळे आहे. म्हणजे तिचा भाऊ पण एवढा, भाऊ तर तिचा काही बोलतच नाही. भाऊ म्हणजे तिचा शांतच असतो. तो जनरली काही पण तो माझ्याशी बोलतो स्पेशली. म्हणजे मी त्याच्याशी बोलायला लागल्यावर तो असा तो जरा खुलतो वगैरे वगैरे. आणि आई फारच गोड आहे. म्हणजे तिच्या हातचं जेवण अजून मी जेवलो नाही, पण मी श्रीवर्धनला जेव्हा जाईन तेव्हा ते फारच भारी जेवण करतील याची गॅरंटी आहे. ओके. आणि मला इथे विचारायचं, आता तुम्ही लग्नाच्या तयारीविषयी बोलताय, हॉल तर तुमचं ठरलंय नवी मुंबईत, पण आम्हाला कुठल्या पेहरावात तुम्ही दोघं दिसणार आहात रिव्हील करू नका, पण एक अंदाज बघा. क्षितिजाचे कलर्स ती सांगेलच, पण माझे जे कलर आहेत ते खूप वेगळे आहेत. व्हाईट आणि ब्लॅक, बस एवढंच आहे माझं. बाकी सगळं क्षितिजाचे कलर्स तिने म्हणजे लिटरली मी तुला सांगतो, सोनं घेताना आणि कपडे डिसाईड करताना ते सिल्वर एक कॉइन हे असतात, ते गोल गोल काय म्हणतात त्याला, मापाचं ते असतं ना सिल्वरचं माप घेतात ना, साचा. हा, त्या साचात मी एकदा असं बोट टाकलं आणि ते बाहेर काढलं आणि मी साईडला कोपऱ्यात उभा होतो. बाकी सगळं या सासू सुना घेतायत. मी बोललो अरे मला एकदा फक्त अंगठी हे केली आणि नंतर मला काहीही घेतलं नाही यांनी. मला फक्त एक अंगठी घेतलेली. त्याच्यानंतर ना हिने ते मंगळसूत्र जेव्हा तिने मी सांगतो आता तो किस्सा मंगळसूत्राचा, पण हिने जेव्हा मंगळसूत्र हे केलं किंवा ते सगळं हारबीर हे लोक घेत होते तेव्हा ते असं साडी वगैरे ते लोक देतात ना, काय म्हणतात का त्याला, शेला देतात, त्याच्यावर ते चॉईस वगैरे करतात. तर मी त्यांना सांगितलं नेक्स्ट टाइम मी जर अंगठी वगैरे करायला आलो तर मला कुर्ता पाहिजे एक वेगळा. म्हणजे मी अंगठी टेस्ट करणार कुर्त्यावर कशी दिसते. तर आपल्यासाठी काय बरं, आम्ही कॉस्ट्युमच्या ह्याला गेलो पुण्याला आणि ही फुल तिच्या कॉस्ट्युम साठी काय वेगवेगळे कलर्स आणि ते सगळे काढले होते वगैरे वगैरे. आणि मग प्रथमेशला काय करायचं, मग ह्याला प्रथमेशला ऑफ व्हाईट जाईल, म्हटलं ओके. मग दुसरं काय करायचं, व्हाईट जाईल, म्हटलं ओके. मग रिसेप्शनला काय ब्लॅक, म्हणलं माझ्या काही कलर्स मध्ये चॉईसच नाही अरे. व्हाईट अँड ब्लॅक मध्ये मला, पण तिने जे डिझाईन केलेलं आहे व्हाईट अँड ब्लॅक मध्ये, पण ते पण सुंदरच आहे, असं व्हाईट नाही दिसणार आहे ते. पण तिचे जे कलर्स आहेत ते फार इंटरेस्टिंग आहे, ते तुम्हाला नक्की सांगेल. कलर्स ट्रेडिशनलच आहे, म्हणजे जे विधीचे वगैरे पारंपरिक. आधी आमचं ब्ल्यू नेव्ही ब्ल्यू कलर आम्हाला दोघांना पण सूट होतो, सो आम्ही डिसाईड केलं ते करूयात. पण आपल्या विधींसाठी पिवळ्या रंगाची साडी वगैरे. सो असं होतं की नाही, जर पारंपरिक करतोय तर मग ते प्रॉपर कलर्स वगैरे करू. बरोबर. सो ती साडी आणि त्याच्यानंतर जेवढा ट्रेडिशन आणि
आणि प्रथा वगैरे आहेत. सो थोडेफार चेंजेस, त्यांच्याकडच्या काही प्रथा वेगळ्या आहेत, आमच्याकडच्या प्रथा. सो दोघांचं कॉम्बिनेशन करून त्या करायच्यात आणि त्याच्यामध्ये कॉस्ट्युम्सचा पण बॅलन्स करायचं. सो अगदीच वेस्टर्न वगैरे नसेल पण पारंपरिक असेल आणि थोडासा आपण बोलू शकतो ना आधुनिकतेचा आपण साथ देऊ शकतो, तसा थोडा टच देऊ शकतो. ते सगळं ती करते. मला काही त्याच्यातलं आधुनिकतेचा टच वगैरे मला काही कळत नसतं त्यातलं. मला आता ना काही गोष्टी मी इथे आणलेल्या आहेत आणि आपले इमोशन्स ना लग्नाच्या वेळेला प्रत्येक गोष्टीशी जोडले गेलेले असतात. आता मी या गोष्टी तिथे ठेवतेय. तुम्हाला यांच्याकडे पाहून तुमचे फिलिंग्स सांगायचे, काय वाटतंय या क्षणाला तुम्हाला? मला सांगा. मला क्षितिजाकडनं ऐकायला आवडेल मंगळसूत्र, जे ऑलरेडी आता त्याने किस्सा सांगितला, पण आपल्या फिलिंग्स असतात ना त्याच्यामध्ये. इमोशन्स तर असतातच. म्हणजे जन्म झाल्यानंतर मग ते एक वडिलांचं नाव असतं आणि त्याच्यानंतर लग्न होतं, मग ते ऑफिशियली मंगळसूत्र घातल्यानंतर म्हणजे शाळेच्या गॅदरिंगमध्ये आईचं मंगळसूत्र किंवा खोटं मंगळसूत्र घालून डान्स करायचा किंवा फोटोशूटला घालताना ते एक वेगळं फिलिंग असतं की त्या गेटअपसाठी खूपदा घातलं आणि फोटोशूटसाठी काही सिरीजसाठी. पण मी त्या दिवशी पहिल्यांदा मंगळसूत्र आणि ते पण ट्रायलसाठी घातलं आणि प्रथमेश फॅमिली सगळी होती आणि मला इतकं भारी वाटलं, इतकं भरून आल्यासारखं वाटत की अरे म्हणजे ही सुरुवात आहे. सो ते खूप छान फिलिंग होतं की अरे म्हणजे हे प्राऊडली घालायला मिळणार आहे आणि ते प्रथमेशची एक आयडेंटिटी किंवा तो माझा आहे. सो त्याचं ते एक ऑफिशियली. तू पारंपरिक, मी आता इथे ते पॅन्डल्स आता नवीन आले, पण बऱ्याचदा मुलींना ना डवल्या, ट्रेडिशनल डवल्या हव्यात, अजूनही ती आहे आवड. तू स्पेसिफिक कशाला हे दिलेस? डवल्या ट्रेडिशनलच आहे, ते डवल्याच आहेत. थोडंसं त्याला एक डिझाईन आहे पण ते बऱ्यापैकी मोठं जे मंगळसूत्र आहे आणि बाकी छोटं जे असतं आईकडचं ते ऑफिस वेअर साठी वगैरे छोटंसं गळ्याभोवती. पण येस, भरपूर इमोशन्स असतात आणि मी जेव्हा ओळख असते ना आपली, पूर्ण एक नावापासून आडनावापासून सगळ्याच गोष्टी चेंज होतात. सो त्याच्यामुळे हे आणि एक काय म्हणते की नशिबात ही गोष्ट असते. सो मला असं वाटतं की ते लवकरच होणार आणि मी त्याच्यासाठी खूप एक्सायटेड आहे की ते फोटोशूटला घालणं वेगळं आणि त्या दिवशी पहिल्यांदा घातल्यानंतरच्या त्या फिलिंग होता. म्हणजे काही गोष्टींना शब्दात नाही एक्सप्रेस होऊ शकत. तेव्हा आम्ही एकमेकांना फक्त लुक दिला, काहीच नाही केलं. पहिल्यांदा जेव्हा तिला मी बघितलं मंगळसूत्र वेअर करून, मला असं आलं की अरे यार, म्हणजे आता आपलं लग्न होणार आहे आणि किती म्हणजे गोड तर ती दिसतेच तशी, पण मंगळसूत्र घातल्यावर अजून गोड दिसत होती. त्याच्यामुळे आमचं असं झालं की का हे सगळे आजूबाजूला आहेत ही फिलिंग होती माझी. येस. नेक्स्ट, हिरवा चुडा. अर्थात मी आता तुला याच्याविषयी विचारणार प्रथमेश नंतर, आणि हे तू आठवून ठेव कारण हे माप ओलांडून तुझ्या घरात येणार आहे. सो आता तू हिरव्या चुडा. अर्थात त्या मुलींना हिरव्या बांगड्या तशाही तू आता म्हणालीस की बऱ्याच ओकेजनला तू ते घातल्या पण असतील आणि आवडतात. हात सुंदरच दिसतो, जेवढा कलरफुल बांगड्यात दिसत नाही तेवढा या हिरव्या चुड्यात दिसतो. तुला आता या क्षणी काय वाटतंय हा हिरवा चुडा पाहून? आत्ता ना घरी सगळ्या डेट्स फायनल होत आहेत ना, हळदीच्या आधी मग मेहंदी वगैरे. आणि आजकाल कसं थोडंसं मेहंदी आणि संगीत हे ते सगळं झाल्यामुळे आधी आम्ही मेहंदीची डेट वेगळी ठेवली होती आणि त्याच्यानंतर आई म्हणाली की मेहंदीच्या दुसऱ्या दिवशी चुडा भरणी, माखू लावणं वगैरे अशा काही काही प्रथा असतात. सो त्या पण आपल्याला करायच्या. आणि त्या दिवशी रिअलाइज झालं की अरे ही महत्वाची गोष्ट आहे, आपण विसरलो होतो. आपण मेहंदी आणि ह्याच भोवती घुटमळत होतो की हेच करायचं ते वगैरे. बरोबर. आणि त्या दिवशी रिअलाइज झालं की अरे हे घालायचं वगैरे. आणि बऱ्याचदा खूपदा असं होतं ना की ट्रेडिशनल गोष्टी त्या 1-2 दिवस आपण घालतो आणि मग आपलं रुटीन चालू झालं ना की मग ते बाजूला पडतं, कुठेतरी 2 बांगड्या काढून ठेवल्या किंवा. पण मला ना सगळ्याची खूप पहिल्यापासून आवड आहे. म्हणजे आपले सण परंपरा ह्या सगळ्या गोष्टी, त्याच्यामुळे हे एक वेगळं कनेक्शन आहे की हे पण घालायचं. आता हे घातल्यानंतर मग ते सौभाग्यवतीच्या जे काही अलंकार असतात. सो त्याच्यामुळे मंगळसूत्राचं जेवढे इमोशन्स आहेत तेवढ्या हिरव्या बांगड्यांमध्ये पण आहेत. येस. आत्ता गुंडावळ्या या तू सिनेमात मी खूप लागतात या खूप लागतात. आपण चांगल्या या एक सिनेमाच्या वेळेस मी खूप घातलेले आणि इथे मला असे हे पण आलेले आहेत गोल 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 माझ्या ह्याच्यावर. पण आता लग्नात आम्ही स्पेशल काहीतरी केलेले आहेत मुंडावळ्या. सो त्याच्यामुळे त्या लागणार नाहीत याची अपेक्षा आशा करतो. आणि पण मला असं वाटतं की ह्यानंतर खूप स्पेशल काहीतरी
होणार आहे माझ्या आयुष्यात. आणि काय म्हणे एक आपण देवाच्या पाया पडतो तेव्हा टीका लावतो ना तर कपाळाला, तसं आहे. त्याची सुरुवात आहे. मला असं वाटतं की कपाळाला काहीतरी छान लावून त्याची सुरुवात करायची आणि मग ते अंतरपाठ आल्यानंतर क्षितिजाला बघायची एक वेगळीच मजा मुंडावळामध्ये असणार आहे. सो त्याच्यामुळे ती एक मजा आणि गंमत नक्की असणार आहे. आणि आय होप त्या ज्या आम्ही करू त्या लागणार नाहीत मला. लास्ट पण हे तितकंच हे आहे कारण हे माप ओलांडून ती तुझ्या घरात येणार आहे आणि असं म्हणतात की ती लक्ष्मी तुमच्या घरात नांदायला आलेली असते. त्यासाठी तू किती एक्साइटेड आहे? खूप एक्साइटेड आहे. एकतर तू आता मला घाबरवलेलं जबाबदारी आणि हे सगळं, तर आता मला हे बघून भीती वाटायला लागली की ही माप ओलांडून येणार आहे. आणि खूप म्हणजे काय म्हणूया ते तांदूळ सुद्धा असे स्लो मोशन मध्ये पडतील माझ्यासाठी असं मला वाटतं. आणि ते असे आपल्यासाठी ते फिल्मी असतं ना थोडं की अरे यार स्लो मोशन में शॉट जा रहा है वगैरे, तर ते माझ्यासाठी होणार आहे त्याच्यासाठी. आणि त्याच्यानंतर मग ते मला वाटतं ते पायाचं पण असतं ना त्याच्यानंतर ते येतं आणि लक्ष्मीची पावलं जी असतात तर ती फार स्पेशल असणार आहेत माझ्यासाठी. आणि आय होप की ती म्हणजे ती आपण स्टोअर करून ठेवू कुठेतरी छान फ्रेम वगैरे लावून वगैरे छान. ते लक्ष्मीची पावलं, पहिली लक्ष्मीची पावलं या घरात आली. सो हे पण फार स्पेशल आहे आणि जबाबदारीची जाणीव करण्यात आहे. निश्चित. आता जबाबदारी नको पण मी आता जरा थोडं रोमॅन्टिक नोटवर येते. तो उगाच दडपण तो घेईल. सो लग्न खूप सुंदर गोष्ट असते आणि आपण सामंजस्याने जर संसार केला तर ती छान असते, सुंदर. त्याच्यासारखं सुंदर काही नसतं. पण या नोटवर मला आता दोघांनी एकमेकांना एखादं गाणं छान डेडिकेट करायचं. प्रथमेश गातो चांगला. प्रथमेश गातो. हा प्लीज तू गा. आणि तू त्याला साथ दे ना. तू त्याला कोरस मध्ये गा त्याच्यासोबत. तू गा. गाणं गातो पण गाण्याबद्दल कोणीही कमेंट करू नका. आणि जर आवडलं तरच कमेंट करा. आणि क्षितिजाला तरी आवडेलच नक्की आणि तुला पण आवडेल. माझ्याच सिनेमाचं गाणं गातो टाइमपास मधलं. रंग बावऱ्या स्वप्नांना सांगा हरे सांगा, कुंद कळ्यांना वेलींना सांगा हरे सांगा, हे भास होती कसे हे नाव ओठी कुणाचे, का सांग वेड्या मना मला भान नाही जगाचे, मला वेड लागले प्रेमाचे, मला वेड लागले प्रेमाचे, प्रेमाचे, प्रेमाचे. बाप बरे मध्ये 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 येतात. तो बिचारा कानात घालून बोलत आहे क्या गा रहा है रे तू. आता आपण केळवणाचा थाट आहे, जेवणाला सुरुवात करतोय. पण त्याआधी मला एक उखाणा तर व्हायला पाहिजे. आम्ही पण घेतला होता. येस तू पहिला घे. मी पहिला. हो घे. कोणासाठी क्रश, कोणासाठी वंडर बॉय, कोणासाठी क्रश, कोणासाठी वंडर बॉय, प्राजूचा दगडू, मिनीचा गण्या. या सगळ्या लिस्टमध्ये लोकमत फिल्मीच्या प्रेक्षकांनो थोडासा पॉज घ्या, कारण आता मी प्रथमेशच्या आयुष्यात आले. सो सगळ्या मुलींनो चला हवा येऊ द्या. वा 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 मस्त. हा लोकमत फिल्मीच्या ऑडियन्सला हे सांगू इच्छितो की क्षितिजाला जर कोणी आता विचारलं की तू राहते कुठे, तर ती सांगेल नवी मुंबई. क्षितिजाला आता जर कोणी विचारलं ती राहते कुठे, तर ती सांगेल नवी मुंबई. पण लग्नानंतर जर कोणी विचारलं तर ती म्हणेल प्रथमेशच्या मिठीत. हे प्रथमेश तयार केलेलं. आणि अर्थात केळवण आपण आता जेवणाला सुरुवातच करूया. पण तुमच्या पुढच्या संपूर्ण वाटचालीसाठी, आयुष्यासाठी आमच्याकडनं, लोकमत फिल्मीच्या आमच्या परिवारकडनं खूप खूप शुभेच्छा. असेच आनंदात राहा. येस थँक्यू सो मच. थँक्यू. लोकमत फिल्मीकडनं तुम्हा दोघांना थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू.